दहावी मध्ये शिकणारी एक तरुणी होती आणि ती तिच्या क्लासेससाठी क्लासमध्ये गेलेली होती। एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये ती 10वी मध्ये शिकणारी तरुणी राहत होती। आता ती तिकडे क्लासेसला गेली आणि इकडं तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण असा जो परिवार होता तो एका कार्यक्रमासाठी बाहेर ठिकाणी गेलेला होता आणि त्या तरुणीचे जे वडील होते त्यांची ड्यूटी त्या ठिकाणी चालू होती, म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी नव्हते आणि घरी कोणीही नव्हतं। आणि त्याच वेळी ती जी तरुणी आहे 10वी मध्ये शिकणारी ही तिचा क्लास संपल्यानंतर घरी आली। आता घरी आल्यानंतर तिचे घरची जी फॅमिली आहे ती बाहेर ठिकाणी गेली, हिची सुद्धा माहिती तिला मिळाली आणि ती घरामध्ये राहून तिचा अभ्यास करत होती, टीव्ही बघत बसली होती। पण मात्र तेवढ्यात तिथं शेजाऱ्यानं दार वाजवलं आणि दार वाजवल्यानंतर तिनं त्या तरुणीनं दुर्बीणमधून पाहिलं। आता दुर्बीणमधून पाहिल्यानंतर दरवाजाच्या तो जो समोरचा व्यक्ती होता त्या तरुणीच्या ओळखीचाच होता, कारण की तो बाजूच्याच ठिकाणी राहायचा, सोसायटीमधलाच तो व्यक्ती होता। म्हणून त्या तरुणीनं दार उघडलं आणि काम काय आहे असं विचारलं। आता काय काम आहे म्हणून त्या तरुणीनं त्या पुरुषाला विचारलं, तेव्हा तो समोरचा पुरुष म्हणला की काम काही नाही, माझ्या घरी माझ्या बायकोनं तुला बोलवलंय, तुझ्याकडे तिचं काहीतरी काम आहे, तिला भेटून तू ते सगळं विचार। आता हा जो पुरुष होता तो ओळखीचाच होता, सोसायटीमध्ये राहणाराच होता आणि नेहमी दिसणारा व्यक्ती होता, म्हणून ती जी 10वी मध्ये शिकणारी तरुणी होती त्या पुरुषाचं ऐकून त्याच्या फ्लॅटमध्ये गेली, त्याच्या घराकडे ती गेली आणि घराकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी जो बोलवायला आलेला पुरुष होता त्याची बायको त्याच्या घरी नव्हती, तर त्याचा मित्र त्या ठिकाणी बसलेला होता। जशी ही तरुणी त्याच्या घरामध्ये गेली तशी त्या ठिकाणी बसलेल्या एका जणानं तिचं तोंड दाबून बेडरूममध्ये नेली आणि अशा पद्धतीनं एक धक्कादायक घटना या ठिकाणी घडली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील पवईमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। तारीख आहे 17 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय तटरक्षक दलाचे जे कर्मचारी आहेत जे त्या ठिकाणी राहत होते त्या परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। आणि याच ठिकाणी राहणारी 10वी मध्ये शिकणारी एक तरुणी होती, ती तिच्या क्लासेससाठी गेलेली होती। पण मात्र जेव्हा ती घरी वापस आली तेव्हा तिच्या घरचे जे तिचे आई, भाऊ, बहीण असे होते ते एका कार्यक्रमामध्ये गेले होते आणि तिचे जे वडील होते ते सुद्धा ड्यूटीला गेलेले होते, घरी कोणी नव्हतं, ती तरुणी एकटीच होती। मग त्या ठिकाणी एक 30 वर्षीय पुरुष आला, शेजारीच राहणारा होता। त्यानं सांगितलं की माझ्या बायकोनं तुला बोलवलं, तिचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे असं म्हणून तो त्या तरुणीला घेऊन गेला। घेऊन गेल्यानंतर त्याची बायको त्या ठिकाणी नव्हती, तिथं त्याचा दुसरा मित्र बसलेला होता। आता ही तरुणी जशी त्याच्या घरामध्ये गेली त्यानं दार लावून घेतलं आणि त्याच्यासोबत असणारा जो मित्र आहे त्यानं हिला उचललं, तोंड दाबलं, बेडरूममध्ये नेलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली, तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी ती तरुणी सोडलीच नाही। आता त्याचं झाल्यानंतर यानं सुद्धा त्या तरुणीबरोबर त्याच पद्धतीनं केलं आणि सगळं काही झाल्यानंतर त्या तरुणीला सोडून देण्यात आलं आणि त्या तरुणीला धमकीसुद्धा दिली की हा जो प्रकार आहे तो कोणाला सांगितला तर आमच्या एवढं कोणी वाईट नाही, तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा त्या दोघा जणांनी दिली। आता दोघा जणांनी तिला धमकी दिली आणि ती तरुण ही गपचूप तिथून निघून गेली, कोणालाही काही प्रकार सांगितला नाही। पण हे जे 2 पुरुष होते, हे जो 2 व्यक्ती होते ते सुद्धा साधेसुधे नव्हते, तर ते भारतीय तटरक्षक दलाचे कर्मचारी होते आणि त्यांनीच अशा पद्धतीचं कृत्य त्या 10वी मध्ये शिकणाऱ्या तरुणीबरोबर केलेलं होतं। आणि त्या तरुणीचे वडील सुद्धा भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेमध्ये होते आणि या दोघांचे सहकारी होते, मित्र होते आणि यांनी अशा पद्धतीनं त्या तरुणीबरोबर केलेलं होतं। आता या सगळ्या गोष्टीमधून त्या तरुणीला एक मोठा धक्का बसलेला होता, ती नैराश्यात गेलेली होती। घडलेला प्रकार तिनं कोणालाही सांगितला नाही
पण मात्र बरेच दिवस उलटून गेल्यानंतर जेव्हा जेव्हा त्या पुरुषाच्या घरी कोणी नसायचं तेव्हा तेव्हा तो त्या तरुणीला अशाच पद्धतीनं बोलवायचा, ब्लॅकमेल करायचा, धमक्या द्यायचा आणि कधी कधी जाताना येताना लिफ्टमध्ये असेल कुठंच त्याला संधी मिळेल तिथं तो तिला टच करायचा. कधी कधी तुला मी शाळेत नेऊन सोडतो, इकडं नेऊन सोडतो अशा बहाण्यानं तो तिला वारंवार अशा पद्धतीनं तिची छेड काढायचा. पण मात्र ही तरुणी ते सगळं सहन करत होती. अखेर तिच्यावर एक मोठा मानसिक धक्का तिला बसला आणि तिला भारतीय तटरक्षक दलाचं जे आरोग्य विभाग आहे त्यामध्ये हिला भरती करण्यात आलं. तिची मानसिकता बदललेली होती, ती नैराश्यामध्ये गेलेली होती, तिच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. पण मात्र आता त्या तरुणीवर उपचार झाल्यानंतर तिची स्थिती जागेवर आलेली होती आणि तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना समजून सांगितला आणि आईवडिलांना एक मोठा धक्का बसला. आता 17 ऑक्टोबर 2023ला तिच्याबरोबर हे सगळं घडलेलं होतं आणि त्यानंतर डिसेंबर 2023मध्ये तिनं हे सगळं प्रकरण तिच्या आईवडिलांना सांगितलं. आईवडिलांनी गांभीर्यानं दखल घेतली, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिचे जे वडील होते भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेमध्ये, त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती तटरक्षक दलाकडे दिली, अंतर्गत तक्रार दाखल केली. त्यांनी सुद्धा FIR दाखल करून घेतला आणि ते जे आरोपी आहेत त्या आरोपींची चौकशी चालू केली, त्यांचा तपास चालू केला की त्यांनी खरंच अशा पद्धतीनं केलेलं आहे का आणि त्या तरुणीने जे सांगितलं ते खरं आहे का. आता पोलिसांनी अंतर्गत तपासणी चालू केली, FIR सुद्धा दाखल केलेला होता आणि IPC कलमनुसार 376D त्यानंतर 506(2) व 34 कलम अंतर्गत 4610 अंतर्गत या दोन्हीही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांचा तपास चालू करण्यात आला, चौकशी चालू करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या घटनेच्या 6 महिन्यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. आणि ही संपूर्ण माहिती एका वर्तमानपत्राने त्यांच्या वेब पोर्टलवर छापल्यामुळं सगळीकडे प्रसिद्ध झाली. अनेक वर्तमानपत्रामध्ये, TV चॅनलमध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली, कारण की 6 महिन्यानंतर त्या आरोपींवर कारवाई झाली होती, त्यांच्यावर अटक झालेली होती, त्यांच्यावर कारवाईसुद्धा चालू होती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये ज्या ज्या घटना घडतात, ज्या ज्या बातम्या टेलिव्हिजनवर, सोशल मीडियावर किंवा वर्तमानपत्रामध्ये छापून येतात, त्या बातम्यांच्या आधारे आम्ही ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, ते आपल्या गावरान गोष्टीच्या माध्यमातून. एकंदरीत ह्या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.